मांडावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आले होते त्यावेळेस मी एक मुद्दा मांडला होता स्पीकरचा, मंदिरावरल्या स्पीकरचा. आमच्या गल्लीमध्ये ज्या वेळेस जाते त्याच वेळेस सर स्पीकर सुरू होते. खूप वेळेस वैयक्तिक आपल्यालाही भेटलो. जर पोलीस प्रशासनच जर त्याला ते चाल ढकल करत असेल तर याच्याशिवाय दुर्दैवी गोष्ट नाही. अर्जही दिले, 3 शांतता कमिटीत बोललो. दुसरा मुद्दा, विठ्ठल मंदिरमध्ये काय वर्षभरच स्पीकर आहे का? आमचे नातं अभ्यास करतायत ना, बाहेर हे चालू असते ना, कुठलं काही मुहूर्त काही. 3-4 वेळेस मी बोललोही, निवेदनही दिले आणि SP साहेबांना सुद्धा निवेदन दिले. कोकीस त्याची काही कमिटी आहे का हे पोलीस प्रशासनानं पाहिलं पाहिजे. धर्मादाय आयुक्त आहे असेल नोंदणी तर स्पीकर ठेवा, पण टाईम तर बदलला पाहिजे. आपण म्हणता 6:30 शिवाय लागू नये, आज 6 वाजता लागू. दुसरा मुद्दा, विठ्ठल मंदिराचे तर मंदिरासमोर माझा वाढदिवस, कुणाचाही वाढदिवस, तिथं DJ लागते, इथपर्यंत आवाज येते. आपलं पोलीस प्रशासन काय झोपले का? जयंतीला DJ बंद आणि वाढदिवसाला DJ चालू. आत्ता 2 दिवसाची घटना आहे. मग जयंतीलाही DJची परवानगी द्या ना. वाढदिवसाला परवानगी न घेता DJ येत असतील आणि सायंकाळी 7 ते 10:30पर्यंत वाजवत असतील. मी स्वतः 9 वाजता फोन केला तेव्हाच 2 तुमचे हे आले आणि बंद केले. असं नको आहे सर. ये बात बोलूँगा कि अब रमज़ान का महीना भी है और दीगर महीनों के बीच में भी जो मस्जिदों में नमाज का जो टाइम रहता है, ख़ास तौर से मंदिरों में वहाँ से समझो जो भी उनके पूजा पाठ है या जो भी है वो टकराव पैदा हो रहा है उसमें. तो मेरी एक अपील है, गुजारिश है कि आप इसको क्या कर सकते हैं कि हमारे तो टाइमिंग भी रहता सब. ये जैसे फजर की नमाज का टाइम है, उस वक्त जो है हनुमान चालीसा चालू होता, तो हमको उसका विरोध नहीं है, वो तो बिल्कुल करना चाहिए. हर मज़हब वाला अपने अपने पूजा पाठ कर सकता, लेकिन टाइमिंग अगर उस पर गौर करे तो बेहतर होगा. लोगों में चर्चा इसकी है लेकिन अब तक शिकायत नहीं आती. हमको लोगों ने बोले, मैंने बोला जब मेरी मुलाकात होगी तो मैं बोलूँगा, लेकिन यहाँ आप बोला जा रहा कि अपने अपने ख्याल जाहिर करो, इसलिए मेरा अपना ख्याल में जाहिर कर रहा. जिससे टकराव अगर होता हो तो अच्छी बात है. जैसा इन्होंने बड़ी अच्छी बात बोले कि जैसा DJ लगाने का मना है लेकिन वार्ड दिवस पर लगाया जा रहा है, इस पर भी गौर करना चाहिए. उनकी बातों से मैं सहमत हूँ, लेकिन इस बात को हम ध्यान में रखें कि जहाँ पर भी ऐसा टकराव हो रहा, ये छोटी बात रहती लेकिन बाद में बड़ी घटना ना हो, इसलिए मेरी राय है कि इस पर ध्यान दिया जाए. सर्व समाज बांधव त्यामध्ये सामील असतात आणि सर्व उत्साहानं जाणून आणि कुठल्याही उत्स्फूर्तपणे सर्वांनी विरोध करावी हीच आमची अपेक्षा आहे. यानंतर केच्या प्रथम नागरिक कॉन्सोल मॅडम, या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI साहेब, दुसरे त्यांचे सहकारी बनसोड साहेब, बाजूचे बसलेले PS आहेत, त्यांचे सगळे स्टाफ, या ठिकाणी जमलेले पत्रकार बांधव, आमचे आदरणीय भोसले सर असतील, मोहनभाई गुड असतील, तालेबी नामदार असतील, शब्बीर मौलाना असतील, सगळेच, लखन हजारे असेल, सगळे पत्रकार बांधव, आमचे गालफाडे साहेब असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित, आमचे डांगे साहेब असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित सगळे पत्रकार बांधव आणि मित्र, आज सगळ्यात साहेबांना फक्त अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या मुद्द्यावर या ठिकाणी शांतता कमिटी बोलली. केज एवढं शांतता प्रिय आणि चांगलं गाव आहे. आपण एवढी एकमेकाची आत्मीयता, एकमेकाचा पुरोगामी तो जपण्याचा रात्रदिवस प्रयत्न करतो. आता चौरेने या ठिकाणी उपस्थित केला किंवा 2-4 वर्षापासून ते त्या ठिकाणी बैठी जयंती घेतात. जर आपल्या नियमानुसार सगळ्या गोष्टी घडत असतील तर ते त्या सगळे पालन करीत असेल तर या 4 वर्ष बैठी झाली, यावर्षी त्याला मिरवणूक काढण्याची जरी परवानगी दिली तरी आमचे शांतता कमिटीची कृपया हातात राहणार नाही. कालबोट लागल असं कुठलंही काम होणार नाही. आता फक्त एकच विषय आहे की आता जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले ते तुम्ही अशा शांतता कमिटीवर किंवा प्रशासनाच्या समोर उपस्थित न करता हे सामाजिक व्यासपीठावर उपस्थित केलेले चांगले राहतील. कारण समाजामधले लोक आम्ही बघतो, समाजामधले सगळ्या
लोकांना आम्ही बरोबर घेऊन चलत असताना असं आतापर्यंत कोणत्याही समाजाचे तरुण किंवा कोणत्याही समाजाचे प्रमुख असे नाहीत की त्यांना आपण एखादी गोष्ट त्यांच्या समोर एखादी मांडली, आपण आपल्या पद्धतीने ते ऐकतात, त्याचं अनुपालन करतात आणि आपल्या गावाचं गावपट टिकवण्याचा प्रयत्न करतात. आपण जर अशा पद्धतीचं व्यासपीठावर जर ते मुद्दे उपस्थित केले तर एक कार्य म्हणलं तर दुसरं आर्य म्हणणार आहे. समाजामधली आपली एखाद्याचे आपण एखादा विषय मांडला तर आपली काय विचार आहेत एखाद्याकडे बघण्याचे ते लोक बघणार आहेत. कारण केस सारखं वातावरण, केस सारखं पुरोगामित्व आजपर्यंत कुठल्याही समाजाला कुठल्याही गावामध्ये टिकून राहिलेलं नाही. आज क्षुल्लक विषय तुम्ही मांडलेले विषय जर सामाजिक पातळीवर जर मांडले तर आम्ही ते मशिदी समस्या असतील, मंदिरात समस्या असतील, कुठल्याही समस्या असतील, एका मिनिटात सोडवण्याची ताकद, एका मिनिटात सोडवण्याचा विषय आम्ही असतील किंवा आमच्या बरोबर सगळ्या धर्मातले काम करणारे, समाज लेवलवर काम करणारे एका मिनिटासाठी सगळे विषय सुटू शकतो. पण विषय आमच्या बसवर आला नाही ना आतापर्यंत. ती जर आमच्या बसवर आला ठीक आहे, ह्या माध्यमातून का आला नाही, परंतु त्याच्यावर सगळ्याला बोलून, सगळ्याला समोपचार करून, अध्यक्ष असतील, आम्ही असतील, बोलतेतर असतील, कालपाडीकर सगळे बोलून एका दिवसात राहण्यास आहे. आपण त्यात काय बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी शांतता समिती बैठकीच्या अनुषंगाने अध्यक्षस्थान सीमाताई बनसोड, नगराध्यक्ष केज नगरपंचायत यांनी आपल्या विनंतीला मान देऊन स्वीकारलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित केज नगरपंचायतचे हरुणबाई इनामदार आणि समोर व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले भोसले सर किंवा भाई गुंड किंवा सर्व आपल्या मस्जिदचे मौलाना महोदय, सर्व हिंदू सणांचे आयोजक, या सर्वांचं मी, माझ्या अधिकारी या ठिकाणी जमलेले पत्रकार बांधव, या सर्वांचं मी या शांतता समितीच्या बैठकीमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. शांतताची जबाबदारी याबाबत मी काही वेळापूर्वी आपल्याला सर्वांना बोललेलो आहे. यामध्ये शांतता समितीच्या सदस्यांच्या जबाबदारीबद्दल मी काही वेळापूर्वी बोललो होतो. तर आपण या ठिकाणी जे जमलेले आहात ते सर्व वेगवेगळ्या धर्मांचे आणि केज शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहात. परंतु आमच्यासाठी सुद्धा आपण काही यातले नागरिक हे शांतता समितीचे सदस्य आहेत. आपल्या शहरामध्ये किंवा समाजामध्ये किंवा देशामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे सण साजरे केले जातात, जे की सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. आपण रस्त्यावर येऊन समाजामध्ये सण साजरा करत असतो आणि सण साजरा करत असताना काही अशी लोक असतात की ज्याच्यामध्ये काहीतरी तेल टाकतील, ज्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ निर्माण करतील आणि अशा वेळेस प्रशासन आपल्या बाजूने खंबीर भूमिका पार पाडत असतं. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे, अगोदर आम्ही बैठकाही घेतोय, समजूनही सांगतोय, परंतु तरी काही व्यक्तीने ऐकलं नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने कायद्याने कामकाज करावं लागतंय. तरी सुद्धा आपण सर्वांना सोबत घेऊन जात असताना आपल्याला शांतता समितीच्या माध्यमातून केजच्या सर्व नागरिकांना सोबत घेऊन जायचं आहे, हा या शांतता समितीचा उद्देश आहे. या ठिकाणी केज पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची या ठिकाणी बैठक लावण्यात आली आहे. त्या बैठकीला केजचे कर्तव्यदक्ष PI साहेब आदरणीय स्वप्नील साहेब आणि आमचे नेते आदरणीय हरुणबाई इनामदार साहेब, भोसले सर, बोचोटे सर असतील आणि सर्वच पत्रकार बांधव, लखन भैया, अजय भांगे, सर्वच मौलाना तालिब भाई, सर्वप्रथम आपण सगळेजण PI साहेबांसाठी टाळ्या वाजवू. त्याचं कारण असं आहे की गणपती उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याचं नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडलेलं आहे. आमच्यामध्येच चर्चा झाली होती सुरुवातीला की काही झालं साहेब तरी आपल्याला DJ मुक्त समानच न्याय असणार आहे. या ठिकाणी केजमध्ये सर काम करीत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा सामाजिक आणि धार्मिक सलोखा आहे. याचं उत्तम उदाहरण आपण मागच्या वर्षीच्या उर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमध्ये पाहिलं. जेव्हा दोन्ही सण एके दिवशी आले तेव्हा दोन्ही झेंडे आपण एकामागे एक लावण्याचा प्रयत्न केला. भगवा लावला, हिरवा लावला आणि मध्येच निळा पण
पण एवढे समज आमच्या दलित बांधवांना होते ते माझ्याकडे आले, मॅडम जयंतीला आणखी उशीर आहे, निळा आपण कॅन्सल करूया, 2च ध्वज आपण ठेवूयात आणि मग सगळ्या केसमध्ये समतेचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून 2 झेंडे लहरत होते, तो म्हणजे भगवा आणि हिरवा. अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हे सगळं काम करेल की आम्ही एकदा एक बोरची मोटर टाकतो आणि 15 दिवसामध्ये जळते. तर आपली ही काही सामाजिक बांधिलकी म्हणून कधी सुरू करायचं कधी बंद करायचं याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. आणि निश्चितच हरुण साहेब म्हणल्याप्रमाणे आम्ही आत्ता बोरवेलला पाणी आहे तोपर्यंत सगळं काम एका प्रायव्हेट एजन्सीला देऊन एअरवॉल काढायचं असेल किंवा त्या ठिकाणी पाईपलाईनचं असेल किंवा सगळ्याच दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करून घेतलेलं आहे. निश्चितच केजवासियांना 6व्या दिवशी ते 7व्या दिवशी अख्खा उन्हाळाभर पाणी कसं मिळेल या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि भोसले सरांचा जो विषय होता की सर वेळेत मीटिंग, तर PI साहेब अगदी 11 वाजता त्यांच्या कॅबिनला होते आणि 11:05 आम्ही दोघे त्यांच्या कॅबिनला जाऊन बसलो. पण या ठिकाणी 3दा या ठिकाणचा संबंधित व्यक्ती आला आणि माणसं जमले नाहीत की इथल्या खुर्च्या उचलून म्हणजे कॅबिनला मीटिंग घ्यायची का काय, पण तुम्ही लगेचच सगळेजण आला तर निश्चित कर्तव्य आहे त्या पद्धतीने